मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच जे डॉक्टर संग्राम पाटील आहेत, जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, पण सध्या ते लंडनमध्ये जो डॉक्टरीचा अभ्यास आहे किंवा डॉक्टरकी किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी त्या ठिकाणी करतात. आणि आपण जर बघितलं तर ते लंडनला असून देखील आपल्या भारतामध्ये चाललेल्या ज्या विशिष्ट प्रकारच्या घडामोडी आहेत, मग त्या राजकीय असतील, सामाजिक असतील किंवा आर्थिक असतील, व्यावसायिक असतील, या गोष्टींवरती त्यांचं प्रत्यक्ष लक्ष असतं. आणि ते आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या स्पीकरच्या माध्यमातून, आपल्याकडे असलेल्या अनुभवाच्या माध्यमातून आणि ज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती प्रकाश पाडण्याचं काम करत असतात. आपण जर बघितलं तर त्यांचं जे मूळ गाव आहे ते जळगाव एरुंडल या ठिकाणी त्यांनी बराच सारा जो त्यांच्या आयुष्याचा प्रवास आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे. आपण जर बघितलं तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 प्रकारचे व्यवसाय केलेले आहेत. आणि त्या प्रकारच्या अनुभवातून त्यांना आलेले छोटे छोटे जे अनुभव आहेत ते त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांचा यूट्यूबवरती जो चॅनल आहे त्याच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आपण बघितलं तर त्यांच्या या आयुष्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचा प्रवास करत असताना ज्या सामाजिक चळवळी आहेत किंवा आदिवासींचे प्रश्न आहेत किंवा जो गडचिरोलीचा जो आदिवासी पाडा आहे त्या भागातल्या लोकांचे जे प्रश्न आहेत, मग स्त्री भ्रूण हत्या असेल, आदिवासींचे प्रश्न असतील किंवा आरोग्याचे प्रश्न असतील, याच्यावरती प्रखर अभ्यास किंवा ज्या सामाजिक चळवळी आहेत, लोकांचे प्रश्न आहेत, हे मांडण्याचं काम किंवा मुलांची जी गुणवत्ता आहे किंवा मुलांमध्ये जी परदेशी भाषा जी आहे इंग्लिश, हिच्यावरती प्रभुत्व असण्यासाठी त्यांचे असलेले प्रयत्न आहेत किंवा विशिष्ट मार्गाच्या माध्यमातून मुलांपर्यंत हे पोचवण्याचं त्यांचा जो मानस आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या या अभ्यासातून आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून हा जो संपूर्ण त्यांचा जो अनुभव आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोचवण्याचं काम करत असतात. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या, मग ते सरकारी असो, प्रायव्हेट असो, चुकीच्या ठिकाणी चाललेल्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत ते त्या प्रसारमाध्यमांपुढे किंवा संपूर्ण लोकांपुढे यूट्यूबच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून एखाद्या चुकीच्या विषयाला ते ज्यावेळी अशा प्रकारचा हात घालतात किंवा अशा प्रकारची मांडणी करतात, त्यावेळी काही जे टीकाकार आहेत किंवा काही जी लोक आहेत अशा प्रकारची चुकीची वागणूक करतात. त्या लोकांना अशा प्रकारची जी त्यांची वाक्य आहेत किंवा त्यांचं जे स्पष्टीकरण करण्याची जी पद्धत आहे ती कुठेतरी टोचली जाते. आणि ती समाज माध्यमांपुढे आल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या अटक आहेत त्या होताना आपल्याला दिसतात. ते नुकतेच लंडनवरून मुंबई विमानतळावर ज्यावेळी उतरले त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जवळजवळ 7 ते 8 तास जास्त त्यांचा जो वेळ आहे तो पोलीस चौकशीमध्ये गेलेला आहे. आणि त्यानंतर असं म्हटलं गेलं आहे की कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसताना देखील अशा प्रकारचा एखाद्या डॉक्टर व्यक्तीचा वेळ एखाद्या व्यवस्थेने घेणं म्हणजे किती कठीण काम सुरू आहे याचा आपल्याला अंदाज येतो. आणि त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितलेलं आहे की ही झालेली जी चौकशी आहे तिला मी सामोरे गेलेलो आहे, याच्या पुढेही जाईन. भारतातील जी लोकशाही आहे, भारताचं संविधान आहे, त्याच्यावरती माझा प्रखर विश्वास आहे. मी ते भारतात राहत असताना या संविधानाच्या बाबतीमध्ये, या लोकशाहीच्या बाबतीमध्ये माझी जी प्रखर अशी जी आस्था आहे किंवा त्याच्यावर जो माझा विश्वास आहे तो मी असा अतूट या पुढे देखील ठेवीन, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की कितीही प्रकारच्या अशा अडचणी जरी माझ्या जीवनामध्ये कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरी माझं जे सम्यक असं जे काम आहे या विषयांवरती, आदिवासींचे प्रश्न असतील, इथल्या शोषितांचे प्रश्न असतील, इथल्या दुर्गम भागातील मुलांच्या शाळांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक चळवळीतून मिळालेले जे विचारधन आहे ते जनमानसापर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून मांडण्याचं जे हे माझं तत्व आहे, माझं जे काम आहे ते मी अविरत पुढे अशा प्रकारे चालू ठेवण्याचं काम करेन. अशा प्रकारची तळमळ त्यांच्या मनातली त्यांनी त्या प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून एक अशा प्रकारची व्यक्ती जी समाजामध्ये
चांगलं घडण्यासाठी, आपल्या ज्ञानाच्या अनुभवातून, आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या अनुभवातून त्यांना आलेले जे अनुभव आहेत ते लोकांसमोर मांडताना जर का अशा व्यक्तींना अटक होत असेल तर बऱ्याच प्रकारचे जे प्रश्न आहेत ते निर्माण होतात. आपण जर बघितलं त्यांचं जे काम आहे, कोरोना काळामध्ये देखील त्यांनी लंडनमधून लोकांची केलेली विविध व्हिडिओंच्या माध्यमातून जी लोकसेवा आहे किंवा या व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांना आरोग्यविषयक दिलेली जी माहिती आहे ती देखील अमूल्य असा त्यांचा जो हा वेळ आहे तो आपणाला खूप महत्त्वाची अशी भूमिका बजावतो. आणि म्हणून ते मुलांमध्ये, ते स्टुडंटमध्ये मोटिवेशनल्स म्हणून एक काम करतात किंवा एक चांगला रायटर म्हणून, एक चांगला स्पीकर म्हणून, एक चांगला माहितीचा खजाना त्यांच्याकडे आहे आणि तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते यूट्यूबच्या माध्यमातून करत असतात. आणि म्हणून आपण जर बघितलं तर शेतकरी असतील किंवा लेबर चाइल्ड असेल किंवा लेबर केअर असेल किंवा भ्रष्टाचार निर्मूलन असेल किंवा संविधानाचा प्रचार आणि प्रसार असेल किंवा मराठीच्या शाळा आहेत त्यांच्यावरती त्यांचं जे चाललेलं काम आहे किंवा वैद्यकीय व्यवसायामध्ये तुमचं आरोग्य जे आहे ते कसं व्यवस्थित राहील याच्यावरती त्यांचा जे वेगवेगळ्या प्रकारचे जे लेख असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हिडिओ असेल ते जनमानसापर्यंत आपला अमूल्य असा वेळ लंडनमध्ये राहून देखील, लंडनचं नागरिकत्व असून देखील भारतातल्या लोकांना हे जे त्यांचं नॉलेज आहे ते पोचावं यासाठी ते तिकडून सतत प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपण जर बघितलं तर भारताची अवस्था आज बऱ्याच साऱ्या शिकलेल्या लोकांना देखील त्यांच्या ज्या कामाचा मोबदला आहे तो भारतामध्ये मिळत नाही किंवा जे कष्टकरी आहेत, जे शेतमजूर आहेत किंवा जे डेली वेजेसवरती काम करतात त्या लोकांना देखील त्यांचा जो कामाचा मोबदला आहे तो अजून देखील पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे कामगारांची, लेबर लोकांची किंवा जे तळागाळात अशा प्रकारचं फार मोठं काम करतात अशा लोकांची ज्या ज्या ठिकाणी पिळवणूक होते त्या ठिकाणी त्यांचा जो आवाज आहे ते डॉक्टर संग्रामजी पाटील आहेत ते मांडताना आपल्याला दिसत असतात. आणि म्हणून असे बरेच सारे जे लोक आहेत ते अशा प्रकारच्या पिळवणुकीला कंटाळून कदाचित जो आपला उदरनिर्वाहाचा जो भाग आहे तो इतर देशांमध्ये कदाचित चांगली संधी मिळत असेल किंवा चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळत असेल म्हणून त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणचे नागरिकत्व असून देखील आपल्या देशाकडे, आपल्या जन्मभूमीकडे त्यांची जी नजर आहे, त्यांचं जे विचारधन आहे, त्यांचा जो विचार आहे तो लक्षपूर्वक ठेवण्याचं काम अशा प्रकारच्या व्यक्ती करत असतात. आणि म्हणून आपण बघितलं तर त्यांचा जो विपश्यनेमधला अभ्यास देखील आहे, त्यांनी 2-3 वेळा विपश्यना केले, त्या माध्यमातून देखील ते लोकांशी संवाद साधतात. त्याचबरोबर त्यांचं प्रचंड वाचन आहे, त्यांनी स्वतः काही पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिटिक्स असतील किंवा इतर सामाजिक लोक असतील यांच्याशी, वेगवेगळे रायटर असतील यांच्याशी त्यांचा जो जनसंपर्क आहे त्या संपर्काच्या अनुभवातून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि एक विद्यार्थ्यांमध्ये एक मोटिवेशनल स्पीकर किंवा बहुजन लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारे विषयांचं प्रबोधन किंवा एखाद्या विषयाबद्दलची सखोल अशी माहिती ती यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण पोचवण्याचं ते काम करत असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमध्ये देखील त्यांचं जे योगदान आहे ते अमूल्य असं आहे. आणि म्हणून एका बहुजन विचाराचा जो साठा लोक आहे ते डॉक्टर संग्रामजी पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण भारतभर किंवा संपूर्ण जगभर पोचवण्याचं काम यूट्यूबच्या माध्यमातून करत असतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तीचा वेळ वाया घालवणं, अशा प्रकारच्या व्यक्तीला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून वेगवेगळ्या प्रकारचं नाहक त्रास देणं, अशा प्रकारची मानसिकता एका बाजूला आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या गोष्टीचा जितका निषेध करावा तितका निषेध करावा असा वाटतो. आणि म्हणून त्यांच्या नावातच डॉक्टर आहे, त्यांच्या नावातच संग्राम आहे. आणि म्हणून त्यांचं जे चाललेलं हे संग्रामी काम आहे ते न थांबणारं असेल. येणाऱ्या पुढील कालामध्ये ते त्यांचं जे काम आहे ते असंच अविरत पुढे चालू ठेवतील अशा प्रकारची मंगलमय कामना मी त्यांना व्यक्त करतो. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा जो हा प्रवास आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे चालू राहावा यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभकामना देतो. त्यांचं जे हे ज्ञान आहे, त्यांचं जे हे काम आहे ते असंच पुढे अविरतपणे चालू राहो अशा प्रकारची मी त्यांना मंगलमय कामना देतो. त्यांना केल्या गेलेल्या ह्या अटकेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांना जय भीम करून
या ठिकाणी तुम्हा सर्वांची मी रजा घेतो. जय भीम.